आपण हे दृश्य पाहतोय नागपूरमध्ये खरं तर भाजपकडून खास असं बौद्धिक आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही महत्त्वाचे आमदार त्यांच्यासोबत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार का आता याकडे सध्या लक्ष लागलेलं आहे. कारण आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार तर या ठिकाणी पोहोचले कारण ही नागपूरमध्ये खास क्लास जी आहे ती आमदारांसाठी भरवण्यात आलेली आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आमदारांना केल्या जातील. पुढील कामकाजासाठी सुद्धा मार्गदर्शन या सर्व आमदारांना केलं जाणार आहे. यासाठी जर आपण बघितलं तर संपूर्ण राज्यभरातले आमदार जे आहेत ते नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता आमदारांना नेमक्या काय सूचना केल्या जातात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र शिंदे गटाचे सर्व आमदार तर उपस्थित राहिलेले आहेत, आपल्याला बघायलाही मिळत आहे. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आता यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय नितेश राणे असतील, सीमा हिरे असतील, असे अनेक काही महत्त्वाचे आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संजय शिरसाट यांना सुद्धा आपण दृश्यांमध्ये पाहिलेलं आहे. तर एकंदरीतच महायुतीच्या सर्व आमदारांसाठी या बौद्धिकचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या क्लासचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार जे ते या ठिकाणी उपस्थित राहतात का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. संघ मुख्यालयामध्ये खरं तर हे बौद्धिक जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे. चित्रा वाघ यांना सुद्धा आपण या दृश्यांमध्ये पाहतोय, त्या सुद्धा या ठिकाणी या स्पेशल क्लाससाठी आता पोहोचलेल्या आहेत. आपण या दृश्यांमध्ये पाहतोय सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय. अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी या बौद्धिकासाठी दाखल झाले असल्याचं बघायला मिळतंय. चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यासोबतच आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यभरातून सर्व जे आमदार आहेत ते आज नागपूरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. कारण नागपूरमध्ये संघ मुख्यालयामध्ये या बौद्धिकचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या स्पेशल क्लासचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय संघ मुख्यालयामध्ये आता एकनाथ शिंदे अर्थातच उपमुख्यमंत्री सुद्धा दाखल झालेले आहेत आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतोय. त्यांच्यासोबत प्रसाद लाड आणि नीलम गोरे सुद्धा आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून सध्या बघायला मिळत आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं तर प्रताप सरनाईक असतील, संजय शिरसाट असतील, असे काही महत्त्वाचे आमदार सध्या आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. मात्र आता उत्सुकता खरं तर लागलेली आहे. सदाभाऊ खोत सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मात्र अजित पवार गटाचे आमदार या ठिकाणी येतात का हाच खरा प्रश्न आहे. सध्या आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे तर महत्त्वाचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत. रवींद्र चव्हाण यांना सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर संघ मुख्यालयामध्ये या क्लासचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता संघ मुख्यालयात खास करून संघाची नेमकी काय भूमिका असते आणि नेमकं काय मार्गदर्शन या सर्व आमदारांना केलं जातं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. प्रवीण दरेकर, उदय सामंत यांना सुद्धा आपण या दृश्यांच्या माध्यमातून सध्या बघू शकतोय. ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे अशा सुद्धा सर्व आमदारांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे आता आगामी काळामध्ये आपण बघतोय आगामी काळामध्ये कशा प्रकारे काम या सर्व आमदारांना करायचंय या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन या सर्व आमदारांना केलं जाणार असल्याचं कळतंय. एकंदरीत जर आपण बघितलं तर महायुतीच्या तिन्ही पक्षांचे सर्व महत्त्वाचे आमदार या ठिकाणी दाखल होण्यास आता सुरुवात झाली असल्याचं आपण बघतोय. आज या स्पेशल क्लासचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राहुल नार्वेकर, नीलम गोरे सुद्धा संघ कार्यालयामध्ये आता दाखल झाले असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. चित्रा वाघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर संघाचं हे बौद्धिक आहे आणि यावेळेस संघाच्या बौद्धिकाचे हे सर्व सविस्तर अपडेट्स आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह बघतोय. उपमुख्यमंत्री शिंदे संघाच्या बौद्धिकसाठी दाखल झाले. स्मृती मंदिर इथे आल्याचं पाहायला मिळते. आपण बघू शकतो कशा पद्धतीनं जे आहे अनेक आमदार आले, त्यासोबत उपमुख्यमंत्री जे आहे एकनाथ शिंदे जे आहे ते सुद्धा इथं दाखल झालेले आहे. मागील वेळेस सुद्धा जेव्हा नागपुरातील याच रेशीमबाग परिसरामध्ये लाडकी बहिणीचा कार्यक्रम झाला होता त्यावेळेस जे आहे एकनाथ शिंदे आलेले होते, ते त्यांच्या आमदारांसोबत आले होते. मात्र अजितदादा पवार ते त्यावेळेस सुद्धा या कार्यक्रमाच्या बाजूला येऊन सुद्धा निघून गेले होते. आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या ठिकाणी दाखल होतील. भाजपचे सह त्यासोबतच
जे आहे शिवसेना शिंदे यांचेही मोठ्या प्रमाणात आमदार जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे. मात्र सध्यापर्यंत अजितदादा पवार गटाकडून कुठलेही आमदार किंवा कोणताही पदाधिकारी इथे आलेला नाही आहे. विशेष म्हणजे यावेळेस जो आहे तिन्ही महायुतीतल्या तिन्ही पक्षांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि कुठेतरी असं बोललं जात होतं की यावेळेस तरी येतील. मात्र अजूनपर्यंत कोणीही आले नसल्याचं दिसून येत आहे. कारण ज्या पद्धतीनं संघानं महायुतीच्या उमेदवारांना किंवा आमदारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, त्यानंतर ज्या काही बदल झालेल्या त्यावेळेस तरी असं अपेक्षा होती की यावेळेस अजितदादा पवार जे आहे ते इथं रेशीमबागमध्ये येतील आणि हेडगेवार आद्य सरसंघाला हेडगेवार आणि गोडवलकर यांच्या समाधीचं दर्शन घेतील. मात्र ते अद्यापपर्यंत आलेले नाही आहे. सध्या मुख्यमंत्री थोड्याच वेळात जे आहे येतील, त्यानंतर तरी अजितदादा येतात का याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलं. मागील वेळेस सुद्धा 19 तारखेलाच या हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये याच ठिकाणी जे आहे आमदार दरवर्षी येत असतात, त्यावेळेस सुद्धा आलेले नव्हते. त्यामुळे आता या अधिवेशनात तरी अजितदादांचे आमदार किंवा अजितदादाकडून कोणी येते का हे पाहावं लागणार आहे. मात्र एकंदर सध्या तरी मोठ्या संख्येनं भाजपचे आमदार जे आहे ते या ठिकाणी आलेले आहे आणि आद्य सरसंघचालक तसेच गोडवलकर गुरुजी यांच्या समाधीचं दर्शन घेत पुष्प जे आहे ते अर्पण करताना आपल्याला दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ पोलिसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, रेशीमबाग, नागपूर. तर सध्या आपण बघितलं आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे हे थेट संघ मुख्यालयाच्या बाहेर उपस्थित आहेत आणि त्यांनी आपल्याला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती जी आहे ती दिलेली आहे. मात्र महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सर्व आमदार तर दाखल झालेले आहेत. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कोणतेच नेतेही सध्या या ठिकाणी पोहोचलेले नाही आहे. या बौद्धिकासाठी ते उपस्थित नाही आहेत. त्यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची काही वेगळी भूमिका आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे. एकंदरीत आजचे जे बौद्धिक आहे ते भाजपचं बौद्धिक नसून RSSचं बौद्धिक आहे आणि या RSSच्या बौद्धिकामध्ये महत्त्वाचं मार्गदर्शन जे आहे ते महायुतीच्या सर्व नेत्यांना, खास करून सर्व आमदारांना केलं जाणार आहे. आणि त्यामुळे आज या बौद्धिकाच्या माध्यमातून नेमकं काय सांगितलं जातं, काय मार्गदर्शन केलं जातं याची देखील उत्सुकता असेल. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कोणतेच नेते जे आहेत किंवा कोणतेच आमदार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत. त्यामुळे एक न अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाची भूमिका काही वेगळी आहे का हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातोय. मात्र सध्या जर आपण बघितलं तर भाजपचे आणि एकनाथ शिंदे यांच्या राष्ट्रवादीचे सर्व मोठे आणि महत्त्वाचे आमदार या ठिकाणी उपस्थित झाले. उपमुख्यमंत्री शिंदे हे स्मृती भवनावरती पोहोचले आणि मात्र या ठिकाणी अजित पवार हे दाखल होण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा धूसर असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे. त्यामुळे आता खरंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकही आमदार या बौद्धिकासाठी येणार नाही का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. संघाच्या बौद्धिकाला भाजप आणि शिवसेनेचे जे आमदार आहेत ते आता उपस्थित झालेले आहेत. तर आपण बघितलं